मराठी भाषेच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय। ही मुदतवाढ मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःच्या निर्णयाने दिलेली नसून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार दिली जात असल्याचा दावा राऊत यांनी केलाय। मराठी भाषा येण्याचा मुद्दा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावली जाण्याचा मुद्दा हे दोन वेगळे विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय। रॅपिडोच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण स्वतः परिवहन मंत्र्याकडे वेळ मागितल्याचंही त्यांनी सांगितलंय। राजकीय मतभेद असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून रिक्षा चालकांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मागत राहणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय। अमित शहा यांना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय। हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली नसून उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी त्यांना त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांचे पार्टी चीफ अमित शहा वगैरे त्यांच्या सूचनेनुसार आता मुदत वाढवली जाते। पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही। योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने ते काम करतायत। मी ज्या रिक्षा चालकांचा प्रश्न मांडतोय ते मराठीच आहेत ना। मराठी येण्याचा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा हे दोन वेगळे प्रश्न आहेत। मी मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी मिस्टर परिवहन मंत्री हिरावून घेत आहेत रॅपिडोच्या माध्यमातून, तो प्रश्न मांडतोय। दुसरा कोणताही प्रश्न मी मांडायला तयार नाही। आणि या रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला परिवहन मंत्री अद्याप का भेटत नाहीत? मी स्वतः वेळ मागितलाय लोकप्रतिनिधी म्हणून। तुमचं आमचं काय भांडण असेल ते असेल राजकीय, पण मी लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून आपल्याकडे रिक्षा चालकांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागतोय। आणि आपण अमित शहाना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाहीत।